BSc झालं की MSc हे खूप जणांचं ठरलेलं असतं, पण ग्लोबल लेवलवरती असंख्य करिअर्स आहेत की जे मे बी तुम्ही मिस आउट करू शकता. आणि तुम्हाला जर का ते मिस आउट नसेल करायचं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप ऑप्शन्स कळतील. नमस्कार, माझं नाव मयूर यार्दी. सिद्धुराच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आम्ही या चॅनलवरती वेगवेगळे ओव्हरसीजशी रिलेटेड असलेले करिअर्स, त्याच्या प्रोसेस, स्कॉलरशिप्स या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असतो. सो तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, तो शेअर करा, व्हिडिओज लाईक करा आणि ज्यांना याची इन्फॉर्मेशन चांगली वाटेल त्यांच्याबरोबर शेअर करा, सो दॅट त्यांचं ग्लोबल करिअर होण्यासाठी तुमच्याकडनं एक मदत होईल. तर चला आज वळूया आजच्या सब्जेक्टकडे. मला माहिती आहे ना, जेव्हा आपण क्रिकेट खेळतो त्यावेळेला फक्त रन करणं गरजेचं नसतं, त्याच्यामागे काहीतरी स्ट्रॅटेजी पण लागते. बॉलिंगची असेल, फिल्डिंगची असेल. तसंच नुसतं BSc झालं की MSc करायचं हे ठरलेलं असतं, पण कुठलं करिअर, काय करिअर हे इतकं महत्त्वाचं ठरतं की जे तुम्हाला ॲक्च्युली तुमची करिअरची मॅच जिंकून देऊ शकतं, आणि ते सुद्धा इंटरनॅशनल लेवलवरती. सो असे कुठले कुठले करिअर्स आहेत की जे तुम्ही करू शकता. आय एम गोइंग टू रीड आउट दॅट. खूप आहेत करंट ते. सो आय एम गोइंग टू रीड आउट दॅट फॉर यू, की तुम्हाला लक्षात येईल की किती करिअर्स आहेत. BSc झाल्यानंतर मला MSc करायला जायचं आहे, तर सायन्स रिसर्च अशा फोकसमध्ये मला जर का जायचं असेल तर मला कुठले कुठले कोर्सेस आहेत. तर मला फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, जेनेटिक्स आहे, न्यूरोसायन्स आहे, मरीन बायोलॉजी आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स आहे, झुलॉजी आहे, बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे, क्लिनिकल रिसर्च आहे, फॉरेन्सिक सायन्स आहे, वाईल्ड लाईफ बायोलॉजी आहे, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. सो ही आहे ज्या वेळेला आपण म्हणतो की मी स्पेसिफिक BSc बायोलॉजी घेऊन चाललेलो आहे, किंवा माझ्या सब्जेक्टमध्ये बायोलॉजी हा सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एवढे करिअर ऑप्शन्स तुम्हाला मिळू शकतात. त्याचबरोबर ज्या वेळेला तुम्ही टेक्नॉलॉजी म्हणजे BCA सारखा जर का सब्जेक्ट तुम्ही करत असाल तर कॉम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, क्लाउड कॉम्प्युटिंग, नेटवर्क इंजिनिअरिंग, रिन्युएबल एनर्जी, मॅकेट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, एरोस्पेस इंजिनिअरिंग यासारखे आणि अजून अशाशी रिलेटेड बरेचसे तुम्ही करिअर्स घेऊ शकता. सो जेव्हा तुमचा टेक्निकल लर्निंग असतं BScच्या वेळेला, तर तुम्ही BS IT जर का करत असाल तर दिस कुड बी द सब्जेक्ट्स तिथे तुम्ही घेऊ शकता, आणि देन यू कॅन हॅव अ ग्लोबल करिअर. ॲब्सोल्युटली वंडरफुल की जे वेळेला तुम्ही वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जाऊन करू शकता. तर अजून कुठले कोर्सेस आहेत? पब्लिक हेल्थ, न्यूट्रिशन अँड डायटिक्स, हेल्थ केअर मॅनेजमेंट, ऑक्युपेशनल थेरपी, हेल्थ इन्फॉर्मॅटिक, हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, पॅरासिटिकल सायन्स, ड्रग डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी अफेअर्स, क्वाईट निश कोर्स, मेंटल हेल्थ स्टेटस. सो हे काही तर निश कोर्सेस आहेत एवढे की ज्याची मे बी आपण काही काही वेळेला नावं पण ऐकलेली नाही आहेत, त्याच्यामुळे आपल्याला नक्की त्याचं माहीत नसतं की मला काय करायचं आणि हे माझ्यासाठी कोर्सेस आहेत हेही बरेचदा माहीत नसतं. देन थोडेसे डिफरंट विच इज आय वुड से की बिझनेस मॅनेजमेंट साईडला सुद्धा BScचे स्टुडंट जाऊ शकतात. त्यांना मास्टर्स इन मॅनेजमेंट, ग्लोबल MBA ह्यासारखे सब्जेक्ट्स तर आहेच आहेत. प्लस जर का तुमचं इकॉनॉमिक्स किंवा तुमचं मॅथमॅटिक्स जर का 11वी-12वीला असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला फायनान्स, बँकिंग, बिझनेस ॲनालिटिक्स, एंटरप्रेन्योरशिप, डिजिटल मार्केटिंग, HR, मार्केटिंग, इनोव्हेशन मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, MSc इन इकॉनॉमिक्स, स्ट्रॅटेजिक लिडरशिप, सस्टेनेबल बिझनेस, बिझनेस इंटेलिजन्स, डेटा ॲनालिटिक्स फॉर द बिझनेस यासारखे कोर्सेस जे आहेत इथे सुद्धा तुम्हाला जाता येतं की जिथे तुम्ही कोर टीममध्ये किंवा जे आपण म्हणतो ना बिझनेसचे काही पिलर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. त्यानंतर आहे टेक्नॉलॉजीमधले अजून आणि जे आता पॉप्युलरली नोन आहेत ते कोर्सेस म्हणजे डेटा सायन्स, बिग डेटा ॲनालिसिस, ॲनालिटिक्स फॉर द डिसिजन सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, स्टॅटिस्टिकल सायन्सेस, फायनान्शियल इंजिनिअरिंग, बिझनेस डेटा व्हिज्युअलायझेशन, एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस यासारखे कोर्सेस आहेत. एन्व्हायरमेंटल आणि अर्थ सायन्सेस रिलेटेड आहे, जिथं जिओलॉजी येते, अर्थ रिलेटेड सायन्स येतं, क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबिलिटी येतं. सस्टेनेबिलिटी हा विषय आत्ता खूप महत्त्वाचा आहे ग्लोबली. हा स्किल शॉर्टेजमध्ये पण आहे. सो यू कॅन आफ्टर युअर BSc कॅन डेफिनेटली गो फॉर दॅट. त्याचबरोबर असे अजून खूप आहेत. यू कॅन ऑल्सो गो इन टू द लॉ साईड विच इज अ कॉर्पोरेट लॉ, कंप्लायन्सेस, गव्हर्नन्स, सायबर लॉ, ह्युमन राईट्स अशा ठिकाणच्या कोर्समध्ये तुम्ही जाऊ शकता.
क्रिएटिव्ह साईडला सुद्धा तुम्ही जाऊ शकता की जिथे फिल्म मेकिंग, प्रोडक्शन, गेम डिझाईन, UI/UX डिझाईन, ॲनिमेशन, डिजिटल मार्केटिंग, क्रिएटिव्ह कॉम्प्युटिंग अशा ठिकाणी तुम्ही आफ्टर BSc हे करिअर्स तुम्ही बघू शकता. अजून वेगळे करिअर बघायचे असतील तर देर इज अ कोर्स लाईक स्पोर्ट्स मॅनेजमेंट, लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट, स्पोर्ट्स मार्केटिंग, स्पोर्ट्स ॲनालिटिक्स, इव्हेंट मॅनेजमेंट, ट्रॅव्हल टुरिझम. दिस लिस्ट इज टू बी फ्रँक एंडलेस. खूप भयंकर याच्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन्स करू शकता. काही इमर्जिंग स्पेशलायझेशन्स आहे की जे मागच्या 1-2 वर्षांमध्ये आपल्याला एवढे दिसत नव्हते किंवा BSc स्टुडंट्सना जाण्यासाठी दिसत नव्हते. असेही काही स्पेशलायझेशन्स आहेत. ते म्हणजे काय आहे, ब्लॉकचेन आहे, फिनटेक आहे, सायबर सिक्युरिटी आहे, ह्युमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन आहे, UX रिसर्च आहे, सस्टेनेबिलिटी एनर्जी आहे, रोबोटिक्स अँड ऑटोनॉमस सिस्टम्स आहे, स्मार्ट सिटीज अँड अर्बन इनोव्हेशन आहे, बायो रोबोटिक्स आहे, स्पेस सायन्स आहे, क्वांटम कॉम्प्युटिंग आहे. सो दीज आर द फील्ड्स की त्याच्यामध्ये ॲज अ BSc स्टुडंट्स, इफ यू हॅव द टेक्नॉलॉजी, इफ यू हॅव द बायोलॉजी, इफ यू हॅव द इकॉनॉमिक्स, इफ यू हॅव द स्टॅटिस्टिक्स, तुम्ही जाऊ शकता. ॲक्च्युअल सायन्ससारखे कोर्सेस आहे की जे फार निश आहेत पण त्याची रिक्वायरमेंट खूप चांगली आहे आणि हे खूप चांगला ROI देऊ शकतात. सो इफ यू आर डुईंग BSc आणि डिसिजन घेऊन तुम्ही या पर्टिक्युलर फील्डला आला असाल तर याच्या की फील्ड नाही असं मला वाटतं, कारण एवढे जास्त ऑप्शन्स तुमच्यासमोर उभे राहतात आणि दॅट टू ऑन अ ग्लोबल सिनारिओ. वेन आय से द ग्लोबल सिनारिओ, तुमचं हे क्वालिफिकेशन ग्लोबल लेवलला UK असेल, दुबई असेल, अशा ठिकाणी नक्कीच ॲक्सेप्टेबल होतं. कारण बरेचदा एक डोक्यामध्ये असं असतं की इंजिनिअरिंग नाही म्हणजे मला इथे ॲडमिशन्स मिळणार नाहीत, कारण माझं 10+2+3 आहे, 10+2+4ची डिग्री माझी नाही आहे. तसं नाही आहे, तुमची डिग्री इक्विव्हॅलंट आहे आणि तुम्ही या कोर्सेसना एलिजिबल होता. याच्याशी लागणारे जे काही लीगल तुम्हाला डॉक्युमेंटेशन असतात त्याची रिक्वायरमेंट असतेच. पण ज्या वेळेला आपण म्हणतो की सगळ्यांना अर्न अँड लर्न सिच्युएशन मिळते किंवा स्टे बॅक ऑप्शन्स मिळतात, हे सगळेच्या सगळे ऑप्शन्स तुम्हाला सुद्धा लागू आहेत की जिथे तुमचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बिकम्स रिअली वेल. यातले काही मी म्हणलं तसे की कोर्सेस जे आहेत हे स्किल शॉर्टेजमध्ये आहेत. सो तुम्हाला MLIBT पण खूप चांगले मिळते आणि करन्सी एक्सचेंजचा बेनिफिट घेऊन तुम्ही तुमचं ग्लोबल करिअर खूप उत्तम पद्धतीने करू शकता. ऑब्वियसली तुमच्या क्वालिफिकेशन इथलं रेकग्नाइज असल्यामुळे तिकडच्या इन्स्टिट्यूटला तुम्हाला ॲडमिशन्स मिळाल्यानंतर याच्यासाठी स्कॉलरशिप्स याही अवेलेबल असतात. तुमचा छान SOP असेल, अकॅडमिक चांगले असतील तर तुम्हाला नक्कीच स्कॉलरशिप मिळण्याचे चान्सेस असतात. एज्युकेशन लोनसुद्धा अवेलेबल असतं. आणि जर का तुम्ही तुमच्या सेकंड इयर ऑफ बॅचलर्सला जर काही सगळी प्रोसेस चालू केली तर तुम्हाला हे सगळा रिसर्च नीट शांतपणे करता येतो आणि तुमची प्रोसेस नीट चांगली कंप्लीट करता येते. त्याचबरोबर पेरेंट्सना सुद्धा फायनान्सेस जरा अरेंज करायला मदत होते. सो कॉम्बिनेशन ऑफ सेव्हिंग अँड लोन ऑर एंटायर सेव्हिंग अशा हिशोबाने नक्कीच प्लॅनिंग करता येऊ शकतं. देर इज अ पॉसिबिलिटी की एवढं सगळं ऐकल्यानंतर देर कुड बी अ कन्फ्युजन की अरे बाबा हे एवढं सगळं आहे पण नक्की माझ्यासाठी काय. नॉट टू वरी ऑन दॅट, यू कॅन गेट इन टच विथ अस की जिथे आम्ही तुम्हाला एक प्रूव्हन रोडमॅप टू युअर स्टडी अब्रॉड हा पर्सनलाइज ती देऊ शकतो. त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला कसं आमच्याशी कनेक्ट करायचं, काय करायचं यासाठी त्याच्या सगळ्या डिस्क्रिप्टिव्ह लिंक्स किंवा कनेक्ट होण्यासाठी ज्या लिंक्स आहेत ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. सो यू कॅन गेट इन टच विथ अस ॲज पर युअर टायमिंग अँड यू कॅन गिव्ह यू अ कस्टमाइज सोल्युशन, जेणेकरून तुम्हाला सगळं अंडरस्टँड करून तुम्हाला तुमचं डिसिजन घेणं सोपं जाईल, प्लॅनिंग करणं सोपं जाईल. पण डेफिनेटली जो स्टुडंट BSc करतोय, आय वुड सजेस्ट की त्यांनी ॲटलिस्ट हे एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे. जायचं आहे नाही जायचं हे नंतरचा भाग आहे, पण एक्सप्लोअर करून की हो बाबा आपण जाऊ शकतो, जायचं असेल तर काय करायचं, होत असेल उत्तम, नसेल नो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये. पण एवढे सगळे करिअर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. सो तुम्हाला जर का यातल्या कुठल्याही सब्जेक्ट रिलेटेड जर का अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, सो दॅट आम्ही त्याच्यावरती एक चांगला मोठा व्हिडिओ डिटेल्ड एक्सप्लेनेशनचा नक्कीच करू शकतो. आणि तुम्हाला जर का इंडिव्हिज्युअल लेवलवरती भेटायचं असेल तर मी म्हणल्याप्रमाणे डिटेल्स दिलेले आहेत. सो आय होप की तुम्हाला अंडरस्टँडिंग आलं असेल की BSc नंतर MSc आहे, पण MScला किती ऑप्शन्स आणि ग्लोबल करिअरसाठीचे किती ऑप्शन हे तुम्हाला आज नक्कीच कळलं असेल. हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सिद्धूराचा तर नक्कीच लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर दिस व्हिडिओ विदिन युअर सर्कल किंवा ज्यांना या व्हिडिओची माहिती मिळून ग्लोबल करिअरसाठी मदत होऊ शकेल अशा सगळ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स अ लॉट. मयूर यार्दी फ्रॉम सिद्धूरा, स्टडी अब्रॉड प्रोसेस सिम्प्लिफाईड.